नमस्कार मित्रांनो. लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या पुढील भागामध्ये आता आर्या, सामंती, नंदिनी आणि जीवाची सरोगेट मदर व्हायला तयार होते. नंदिनीचे माझ्यावर खूप उपकार आहेत आणि नंदिनीने मला पुन्हा जगण्याला शिकवलं. त्याचमुळे आर्या आता यांच्या बाळाची आई व्हायला होकार देते. पण मित्रांनो, ही तर फक्त सुरुवात आहे. मालिकेत खरा ट्विस्ट तर यानंतर येणार आहे. पुढे आपल्याला पाहायला मिळते की आर्या ही जीवाशी खूपच क्लोज झालेली असते आणि पुढे जाऊन आपल्याला पाहायला मिळते की आर्याच्या मनात जीवाबद्दल आता इमोशन येऊ लागतात. तर जीवा आणि नंदिनी लीगलीपणे आता सरोगशीचा करार करतात. तर वकिलाला बोलवून आता आर्याला त्या पेपर्सवर सही करावी लागते. मित्रांनो, यापुढे मालिकेत आपल्याला 9 महिन्यांचा लीप पाहायला मिळणार आहे. तर नंदिनी तीच मिसकॅरेज झाल्यात सत्य 9 महिने लपवून ठेवते आणि कुणालाही कळत नाही की यांचं बाळ गेलं आहे. जीव नंदिनीचा असा प्लॅन असतो की आर्याकडून जे बाळ मिळेल ते आपण आपलं बाळ म्हणून कुटुंबाला दाखवायचं. पण मात्र ऐन वेळेवर सगळा घोळ होतो. आर्या आता नंदिनीला बाळ देण्यास नकार देते. आर्या म्हणती की माझं आणि जीवाच बाळ आहे आणि यावेळी मालिकेत एक नवा ट्रँगल सुरू होतो. तर या सगळ्या प्रकरणातून जीवा नंदिनीला बाहेर काढणारी फक्त काव्य असते.